ज्या व्यक्तींना सकाळी पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये अचानक जाग येते, त्यावेळेला आपल्याला स्वामी महाराज, ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आपले महाराज हे काय असे संकेत देत असतात. आणि असं जर एखाद्या व्यक्तीसोबत वारंवार जर होत असेल, तर हे संकेत शुभ आहे का अशुभ आहेत, किंवा ज्या वेळेला आपल्याला अशी जाग येते बघा अचानक, त्यावेळेला आपण नक्की करायचं काय? तर या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी सेवेकरी आहोत बघा. आणि जेव्हा आपण आपल्या स्वामींची श्रद्धा अगदी मनापासून करतो ना, मनापासून अंतकरणापासून श्रद्धेनं आपण जेव्हा तेव्हा त्यांची सेवा करतो, उपासना करतो, त्यांच्यावरची श्रद्धा ठेवतो आणि उठता बसता चालता सतत आपल्या मुखामध्ये आपल्या स्वामींचं नामस्मरण असतं, अशा व्यक्तींना स्वामी महाराज हे संकेत देतातच बघा. जी व्यक्ती जास्त प्रमाणात देवांचं करते, आता देवांचं करते म्हणजे काय बघा, मी असं म्हणत नाही की आता प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा असू शकते. काहींची महादेवांवर श्रद्धा असू शकते, काहींची त्यांच्या कुलदेवतीवर श्रद्धा असू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देवाची अगदी श्रद्धेनं उपासना सेवा ही करत असते बघा. आणि जेव्हा ती जास्त प्रमाणात देवाची पूजापाठ करते, पोथी वाचन करते, सत्कर्म करते, त्यावेळेला तिला ते संकेत नक्कीच येत असतात बघा. आता हे 3 ते 5 ह्या दरम्यान ज्या व्यक्तींना जाग येते बघा, त्या व्यक्तीचं नशीब हे खूप, म्हणजे त्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात. आणि सर्वांनाच अशी जाग येते असं नाही. आपल्याला 3 ते 5 ह्याच दरम्यानच जाग येते आणि हे असं वारंवार आपल्यासोबत होत असतं. तर हा आपल्याला एक देवी संकेत असतो बघा. आपल्या स्वामीने, आपल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला हा एक संकेत असतो. आता ज्या व्यक्तींना ह्याच दरम्यान जाग येत असेल, त्या व्यक्तींना अशा वेळेला काय नक्की करायचं बघा. मी तुम्हाला एक सांगते की सर्वच व्यक्तींना अशा प्रकारे 3 ते 5 या दरम्यान जाग येत नाही. एखाद्या दिवशी, एखाद्या दिवस किंवा एखाद्या वेळेला असं होणं आणि वारंवार आपल्यासोबत असं होणं, यात खूप फरक आहे बघा. आणि वारंवार किंवा 3 ते 5, 3:30, 4, 4:30, 5, 5:30 या दरम्यान ज्या पण व्यक्तींना जाग येते ना, त्यांना आपल्या स्वामीने एक दिलेला देवी संकेत असतो. आता हे कोणत्या व्यक्तींसोबत होतं? जी व्यक्ती पूजापाठ करते, जी व्यक्तीचं कार्य हे सत्कर्म असतं, जी व्यक्तीचं मन शुद्ध असतं, जी व्यक्ती असं नाही की पोथी वाचन करतो, पूजापाठ करतो म्हणजेच त्यांच्यासोबत अशा गोष्टी घडतील का? तर असं नाही. जी व्यक्तीचा स्वभाव बघा एकदम शांत आहे, सरळ आहे, त्याचप्रमाणे तिचा देवांवर विश्वास आहे, अगदी मनापासून ती देवांना मानते, देवांवरती श्रद्धा आहे आणि तिचं कर्मसुद्धा तेवढंच चांगलं आहे. ती गरजू गरीब व्यक्तींना सुद्धा मदत करते, अशा व्यक्तींना सुद्धा स्वामी महाराज संकेत देत असतात, देवी संकेत ते देतात. आणि अशा व्यक्तींना सुद्धा 3 ते 5 या दरम्यान जाग नक्कीच येते. आता तुमच्यासोबत जर असं वारंवार होत असलं तर बघा, एखाद्या दिवशी झालं तर ठीक आहे, एखाद्या दिवशी आपल्याला असं होऊ शकतं. पण जर आपल्यासोबत असं वारंवार होते, वारंवार तुम्हाला 3, 3:30, 4:30, 5च्या दरम्यान तुम्हाला जाग येतेच. आणि ही जाग अशी येते की बघा, की तुम्हाला असं वाटतं की मला कोणीतरी आवाज देऊन किंवा हलवून उठवलेला आहे की उठ. आणि ह्या आपण किती जरी बघा गडद झोपत असतो बरं का, होतं असं माझ्यासोबत सुद्धा कधी कधी असं झालेलं आहे. आपण इतक्या गडद झोपत असतो ना, म्हणजे पूर्ण आपल्याला झोप लागलेली असते अशी एकदम गडद, आणि एकदम अचानक आपल्याला ना काही सुद्धा आवाज न होता अचानक आपल्याला 4, 4:30, 3:30 अशा दरम्यान जाग एकदम येते बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या वेळेला वातावरण सुद्धा किती शांत असतं, कुठे सुद्धा गाड्यांचे आवाज नसतात, बाहेर सुद्धा कशाचा आवाज नसतो, एकदम वातावरण शांत असतं. आणि हे वातावरण खूप आणि खूप प्रभावी असतं बघा. हा एक ब्रह्ममुहूर्त असतो आणि ही जी वेळ असते ना, ही वेळ खूप म्हणजे खूप महत्त्वाची वेळ असते. आणि ह्या वेळेत जर तुम्हाला सुद्धा जर अशी जाग येत असेल गडद झोपेतून, तर तुम्ही खूप नशीबवान व्यक्ती आहात बघा. आणि सर्वांसोबत अशा गोष्टी घडत नाहीत. मी मगाशी पण म्हटलं, असं जर तुमच्यासोबत वारंवार होत असेल ना, तर स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहे बघा. आणि तो संकेत तुम्ही वेळीच ओळखा. आता बघा, काही वेळेला आपल्याला काय होतं की आपण म्हणजे 12 वाजता झोपतो, काही वेळेला आपल्याला काही कामामुळे आपल्याला वेळ होतो झोपण्यासाठी, आपण 1-1:30 वाजता सुद्धा झोपे जातो. एवढ्या उशिरानं आपण झोपून सुद्धा ठराविक वेळेला आपल्याला 3, 3:30, 4च्या दरम्यान जागी येतेच बघा. काही व्यक्ती जेव्हा उशिरा झोपतात, आता 1-2च्या दरम्यान जर आपण झोपलो तर आपल्याला अशी जाग येणं शक्य नाही. मग आपण 6, 7:30च्या दरम्यानच आपण उठतो, कारण आपली झोप ही अपूर्ण झालेली असते. पण काही व्यक्तींनाच बघा, एवढ्या उशिरानं झोपून सुद्धा त्यांना
ठराविक वेळेला जाग ही येतेच, त्यावेळेला त्यांचे स्वामी म्हणजेच आपले स्वामी, आपले ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक, तुमचे जे पण देवावरची श्रद्धा असेल ते तुम्हाला उठवत असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की ही जी वेळ आहे, ही वेळ एक प्रभावी वेळ आहे बघ. आणि ह्या वेळेमध्ये ह्या वेळेमध्ये साक्षात स्वामी महाराज, दत्त महाराज हे पृथ्वी तलावर असतात. हा एक ब्रह्ममुहूर्त आहे बघा. 3 ते 5 ह्या वेळेमध्येच बघा गुरुचरित्राच्या पोथीचं वाचन सुद्धा केलं जातं. ही वेळ खूप म्हणजे खूप शुभ वेळ आहे बघा. आणि तुम्हाला जर जाग येत असेल ना, तर तुम्हाला सांगते की स्वामी तुम्हाला संकेत देतात. ते संकेत काय देतात, तर ते सांगतात की मी तुझ्यासोबत कायम आहे, माझा एक वरदहस्त तुझ्यावरती आहे, तुझी सेवा, तू जी पण सेवा माझी करतो ती मनोभावे करतोस आणि तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचत आहे, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत की तुझ्या आयुष्यामध्ये जे पण आता पुढं घडणार आहे त्या सर्व चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुझ्या आयुष्यात असते. आणि तुमच्यासोबत जर असं वारंवार होते, वारंवार तुम्हाला ह्याच वेळेला जाग येते, कोणीतरी असं उठून जागा करून उठवल्यासारखं गडद झोपेतून तुम्ही अचानक जागा होत असाल, तर तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला स्वामी संकेत देत आहे, की तुम्हाला स्वामी सांगत आहेत की तू ह्या वेळेला माझं नामस्मरण कर, तुझी इच्छा व्यक्त कर, माझा एक कृपाशीर्वाद तुझ्यावरती राहणार आहे. यासाठी अशा स्वामी भक्तांना किंवा अशा व्यक्तींना मी सांगते की तुम्हाला जेव्हा पण जागेल त्यावेळेला तुम्हाला उठायचं आहे. आता उठून तुम्हाला आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करत बसायचं नाही, मी असं म्हणत नाही तुम्हाला. पण ह्या वेळेला तुम्ही उठा आणि तुम्हाला एक सांगते की आपलं मन शुद्ध असतं, आपलं अंतःकरण शुद्ध असतं. या वेळेला तुम्ही उठा, उठल्यानंतर त्याच जागेला जिथं तुम्ही आहात तिथंच तुम्ही डोळे बंद करा, अगदी मनापासून डोळे बंद करा, हात जोडा, अगदी डोक्यामध्ये कोणताही विचार घेऊ नका. आणि सकाळचा बघा आपलं माइंडसेट जे असतं, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे विचार असतात ते सुद्धा कमी असतात. आपल्याला असं फ्रेश वाटतं सकाळच्या वेळेला बघा तुम्ही. त्याच वेळेला आपल्याला उठायचं आहे आणि तिथंच बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि आता स्वामींचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. अगदी मनापासून नामस्मरण करायचं, जेवढं तुम्ही मनापासून मन एकाग्र करून नामस्मरण करणार. नाही तर असं करायचं नाही की डोळे बंद करायचे आणि मनामध्ये हे काम होईल का माझं स्वामी, ते काम, असं बोलायचं नाही. फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनटं, तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्हाला जास्त वेळ करायची इच्छा असेल तर तेवढं नामस्मरण तुम्ही करा. अगदी मनापासून श्रद्धेने नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. कोणती सुद्धा मनामध्ये विचार काही सुद्धा आणायचं नाही, नामस्मरण मनापासून करायचं. स्वामींना नंतर प्रार्थना करायची की तुमचा वरदहस्त माझ्यावरती कायम राहू दे, तुम्ही माझ्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करा, अशी नंतर तुम्ही मनोकामना व्यक्त करू शकता. पण आधी तुम्हाला काय करायचं, आधी तुम्हाला फक्त हात जोडून नामस्मरण करायचं आहे बघा. आणि तुम्हाला हे पण सांगते की तुम्ही जेव्हा नामस्मरण करत असता एवढ्या ब्रह्ममुहूर्तावरती उठून, त्यावेळेला साक्षात स्वामी महाराज तुमच्या समोर अदृश्य स्वरूपात उभे असतात. ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का, कारण सकाळची वेळ ही खूप शुभ मानली गेली. कारण पूर्वीसुद्धा बघा जे ऋषीमुनी होते किंवा जे पण व्यक्ती होत्या त्या ह्याच मुहूर्तावरती उठून उपासना, त्यांचे जे जप असतील, उपासना वगैरे, ते सर्व नामस्मरण वगैरे ह्या ब्रह्ममुहूर्तावरच ते करत होते. आणि गुरुचरित्राचं पारायणचं वाचनसुद्धा आपण ह्या ब्रह्ममुहूर्तावरतीच करतो. ह्या वेळेमध्ये वातावरणामध्ये एक सकारात्मकता असते आणि आपण जी पण पूजा करतो, जे पण पाठ करतो ते स्वामींपर्यंत पोचत असते. आता इतर वेळेला करतो ते पोचत नाही का, तर इतर वेळेचं पण पोचत असतंच. पण ह्या वेळेची वेळ ही खूप शुभ असते. आणि तुम्हाला जर असे स्वामी जर संकेत देत असतील तर तुम्ही नक्कीच नामस्मरण करा उठून. आता ज्या व्यक्तींची, प्रत्येकांची वेगवेगळ्या देवावर श्रद्धा असू शकते. तुमची जर कुलदेवतेवर असेल तर तुम्ही कुलदेवतेसुद्धा नामस्मरण करू शकता. आता त्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला डोळे बंद करायचे. तुमची जी इच्छा आहे बघा, आता तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा चांगली असावी बरं का, की ती इच्छा पुढे जाऊन आपण जी स्वामींना मागत आहोत ती आपल्यासाठी योग्य असावी. याची काळजी घेऊन तुम्ही स्वामींना तुमच्या ज्या इच्छा असतील त्या मागत जावा. अगदी डोळे बंद करायचे आणि तुमची इच्छा ती स्वामींना बोलायची की माझी ही इच्छा पूर्ण होते. तुम्हाला जर हे वारंवार तुमच्यासोबत होत असलं आणि तुम्ही जर उठून ह्या गोष्टी जर करत असाल ना, तर तुम्हाला सांगते नक्कीच तुम्हाला अनुभव लवकरच येणार आणि तुम्हाला सुद्धा समजणार की माझ्या आयुष्यामध्ये आता सर्व काही चांगलंच घडत आहे. ज्या गोष्टींची मी इतक्या दिवसापासून वाट बघत होतो ती गोष्टसुद्धा माझ्या आयुष्यात होत आहे. या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात आणि ही खूप महत्त्वाची वेळ असते. तर तुम्हाला जेव्हा पण जागेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे नामस्मरण वगैरे करायचं आहे. आणि ह्या वेळेला बघा वातावरणामध्ये खूप शांतता असते. गाड्यांचा आवाज नसतो, कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो, फक्त पक्ष्यांचा, 1-2च पक्ष्यांचा थोडासा तुम्हाला किलबिलाट किंवा असा आवाज येत असतो बघा. खूप महत्त्वाची वेळ आहे बघा. तुम्हाला जर असे स्वामी महाराज आपले ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक
संकेत जर देत असतील ना, तर तुम्ही खूप नशीबवान आहात. आणि अशा वेळेला तुम्हाला उठून फक्त आपल्या कुलदेवतेचं, आपल्या स्वामींचं, आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे बघा. देत असतात की आता तुला जर ह्या वेळेला जाग येत आहे, तर तू माझं नामस्मरण कर, तुझी इच्छा माझ्यापर्यंत व्यक्त कर, तुला नक्की तुझी इच्छा पूर्ण मी करणार. तर स्वामींचे हे जे संकेत जर अशा काही स्वामी भक्तांना किंवा अशा व्यक्तींना जर असे संकेत येत असतील, तर तुम्ही ते वेळीच ओळखा. आपण देवांची पूजा करतो बघा, म्हणजे पूजापाठ करतो, उपासना करतो, श्रद्धेनं सर्व गोष्टी करत असतो. चालता उठता बसता आपण स्वामींचं नामस्मरण करतो. हे सर्व आपण करत असतो बघा. आणि काही वेळेला बघा आपल्याला स्वप्नसुद्धा असंच पडतं बघा. काही स्वामी भक्तांच्या बाबतीत असं होत असेल की आपण जर पूजापाठ किंवा पोथीवाचन करत असत, रात्री म्हणजे जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला स्वप्नात सुद्धा अशाच गोष्टी दिसत असतात. आणि ज्या वेळेला तुम्हाला जाग येते ना अशा स्वप्नातून, तेव्हा सुद्धा 3 ते 5 या दरम्यानच तुम्हाला जाग येते बघा. आणि त्याच वेळेला तुम्हाला अशी स्वप्न पडलेली असतात. आणि ह्या गोष्टी ना क्वचित लोकांसोबतच घडतात, सर्व लोकांसोबत घडत नाहीत. मी आता हे मगापासून 2-3 वेळा ह्याच्यासाठी म्हटलं, कारण कधी कधी बघा मला सुद्धा ह्या गोष्टी अशा जाणवतात. पण मी घरामध्ये सर्व व्यक्तींशी बोलते, तर त्या व्यक्तींना ह्या गोष्टी जाणवत नाहीत. किंवा काही व्यक्तींना त्या मला असं पण बोलतात की तू असं पूजापाठ किंवा तू पोथी वाचन करते ना, त्यामुळे पण तुला असं स्वप्नामध्ये वगैरे दिसतं. पण ना तसं पण असू शकतं. पण कधी कधी असं होतं बघा अचानक, की मी काही गोष्टी डोक्यात जरी आपल्या नसल्या तरी सुद्धा त्या गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसतात. आणि हे पण होतं. आणि मला ह्याच्या आधी पण वारंवार सारखी 3, 3:30, 4:30च्या दरम्यान सारखी अशी झोपेतून जाग यायची, गडद झोपेतून जाग यायची बघा. तर त्यावेळेला मी काय करायचे, मला पण एवढं असं माहीत नव्हतं की ह्या वेळेला जाग आल्यानंतर आपण नामस्मरण वगैरे करायचं असतं. मला जेव्हा हे समजल्यानंतर मग थोडा वेळ का होईना आपण डोळे बंद करायचे आणि जेवढा 1, 2, 3 म्हणजे 5-6 मिनटं का होईना आपण नामस्मरण करायचं बघा. बाबी वेळ असते, ह्यासाठी आपल्याला उठून हे सर्व करायचं आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा स्वामी जर असे संकेत देत असेल, तर ते वेळेस ओळखा आणि वेळेस तुम्ही त्या संकेताचा उपयोग करून घ्या, नामस्मरण करा. जेवढं तुम्ही नामस्मरणात राहणार आहे तेवढं तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे दूर होणार आहेत. आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करणार आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक छोटंसं हाईप करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.